वाव, नागपूरच्या बर्डी मार्केट मध्ये पहा किती सुंदर लाइटिंग लावले. पण लाइटिंग लावून का फायदा यार, पूर्ण दुकान तर हटवून टाकले. तेवढी मजाच नाहीये आता बर्डी वरून शॉपिंग करायसाठी. माझ्या मैत्रिणीचा मोबाईल खराब झाला होता तर मोबाईलच्या दुकानात आलो फोन दुरुस्त करायसाठी. नागपूरला बहुत कमी पैशात मोबाईल दुरुस्त होते. पण मग गेलो ना मी चप्पलच्या दुकानात. मला सँडल वगैरे घ्यायचे होते. पाहिलोय ती बहुत सारे सँडल होते पण मला एकही नाही आवडले तर मग मी घेतलोच नाही. मग दुसऱ्या दिवशी आलो आपल्या गावी. माझा भाऊ मला घ्यासाठी आला. मेरा भाई तू मेरी जानू है. मग आल्या आल्या आधी माझे कपडे वगैरे चिवडून ठेवलो. मस्त बोंबलत होती माझी आई, पूर्ण कपडे फेकफाक करून ठेवली आहेस म्हणून. जे नाही लावायचे आहेत ते कपडे पूर्ण चुंगड्यामध्ये भरून ठेवलो. काश माझी लहान बहीण राहिली असती, तिले माझे मस्त कपडे लावायला भेटले असते. एवढे चांगले चांगले कपडे आहेत माझे का ते मी लावही नाही. कोणी आहे नाही यार ज्याला मी देऊ शकीन. पान मला कपड्यामध्ये का भेटली माझ्या कॉलेजची शर्ट. येते मस्त साईन बिन आहे माझ्या टीचरची वगैरे. मग मी मस्त तयारी वगैरे केलो आणि जेवण करायला ज्यासाठी निघलो. आमच्या घराजवळ वास्तूक आहे. माझ्या मैत्रिणीला येतेस का म्हणलो जेवायला तर नाही म्हणते. गर्दी बी बहुत दिसताय रे बाप्पा. सत्यनारायणची पूजा वगैरे होती तर इथं आशीर्वाद वगैरे घेतलो. घर तर खूप छान बांधले यांनी, मला मस्त आवडला घर वगैरे. मग जेवणासाठी प्लेट घेतलो. मला गुलाबजामुन एकच दिलं होतं आणि मी म्हणलो मला अजून एक दे. माझे फ्लावर भाऊ म्हणतात ताई मला व्लॉग मध्ये घे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का खतरनाक भाज्या बनल्या होत्या यार. खरंच पहिली वेळ मला नाही का बाहेरच्या भाज्या एवढ्या खतरनाक आवडल्या. फ्लावर लोकांसोबत फोटो वगैरे काढलो आणि आपल्या घरी आलो.